प्रणाम मित्रांनो. आज 31 डिसेंबर 2025 सालचा शेवटचा दिवस. खरं वाटतंय का? बघता बघता 2025 गेल्या वर्षी सुरू झालं आणि झर 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 निघून गेलं पुढे. आणि आज आपण शेवटच्या दिवसावरती आलेलो आहोत. किती घडामोडी घडल्यात या 2025 मध्ये, चांगल्या वाईट. मित्रांनो, एक गुजराती जैन लोकांमध्ये एक फार चांगली म्हण आहे, मिच्छामी दुक्कडम. मिच्छामी दुक्कडम म्हणजे काय? तर हे जैन लोक त्यांच्या पर्युषणाच्या काळामध्ये सगळ्या लोकांकडे जाहीर माफी मागतात की पर्युषण टू पर्युषण हे त्यांचं जे वर्ष असतं, तर त्या वर्षभरामध्ये त्यांच्याकडनं जाणीवपूर्वक अजाणतेपणाने जर का कोणी दुखावलं गेलं असेल, कोणाचं मन दुखावलं असेल, किंवा त्या व्यक्तीकडनं जर का काही अपशब्द निघाले असतील कोणाबद्दल, तर ते लोकांची माफी मागतात. आज 31 तारखेला मला वाटतं इट विल बी व्हेरी ऍप्ट की मी पण आपल्या सगळ्यांना मिच्छामी दुक्कडम म्हणावं. कारण की जाणते अजाणतेपणे जर का माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील गेल्या वर्षभरामध्ये, तर मला माफ करा. त्या चुका पुन्हा होऊ नयेत नवीन वर्षामध्ये, आणि नवीन चुका व्हाव्यात याचा मी नक्की प्रयत्न करीन. कारण की एक इंग्लिशमध्ये कहावत आहे आता की यू शुड नेव्हर रिपीट युअर मिस्टेक्स. तुम्ही जर का तुमच्या चुका पुन्हा पुन्हा करत राहिलात तर तुम्ही कंडम माणूस आहात, युसलेस माणूस आहात असं धरलं जातं. त्यामुळे कधी पण लक्षात ठेवा, चुका कधी रिपीट नाही करायच्या, नवीन चुका करायच्या. नवीन चुका करणं म्हणजे काय की तुम्ही नवीन काहीतरी प्रयोग करताय, नवीन काहीतरी तुम्ही ट्राय आउट करताय, आणि एखादी नवीन गोष्ट करत असताना त्यात चुका होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे नवीन चुका करा, लक्षात ठेवा नव्या वर्षी. मित्रांनो, आजचा व्हिडिओमध्ये आपण गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या ज्या ज्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत, तर त्यांचा एक धावता आढावा घेणार आहोत. आणि पुढच्या वर्षी येणाऱ्या 2026 मध्ये महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळू शकतं, सरकारकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत, हे सुद्धा आपण अखेरीला व्यक्त करणार आहोत सरकारला. तर सुरू करूया आपण. मेन 10-12 गोष्टी ज्या आहेत त्याचा आपण एक धावता आढावा घेणार आहोत. मित्रांनो, ह्या वर्षाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा सगळ्यात मोठं वादळ महाराष्ट्रामध्ये आलं होतं. त्या वादळाचं नाव होतं जरांगे वादळ. हो, मराठा आरक्षण हा विषय घेऊन जरांगे यांनी मुंबईवरती स्वारी केली होती. आणि अक्षरशः काय होतंय, त्यांना आत येऊन देणार का नाही, कोर्ट म्हणतंय की त्यांना तुम्ही वाशीला थांबवा, सरकार म्हणतंय की त्यांना आत येऊन द्या, मग सरकार म्हणतंय आम्ही नाही बोललो, पोलीस बोलले. या सगळ्या गोंधळात ते येऊन आझाद मैदानावरती विराजमान सुद्धा झाले. आणि तब्बल 5 दिवस मराठा आरक्षण पाहिजे म्हणून, मराठा आरक्षण सरकार देत नाही का, देणार का, या विषयावरती बरीच रणधुमाळी माजली. आणि अखेरीला देवेंद्र फडणवीस सरकारनी मराठा आरक्षण देण्याच्या दृष्टीने, मराठा आरक्षण सोपं करण्याच्या दृष्टीने हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट्स मधल्या ज्या एंट्र्या आहेत त्यानुसार कुणबी सर्टिफिकेट्स एलिजिबल लोकांना द्यायचं मान्य केलं. आणि हे आंदोलन शमलं. हा एक जरांग्यांसाठी मोठा विजय होता, कारण की ते पहिल्यापासून हेच सांगतायत की आम्हाला कुणबी सर्टिफिकेट्स मराठ्यांना मिळाली पाहिजेत, ज्यांना ज्यांना एलिजिबिलिटी आहे त्यांना. आणि फडणवीस सरकारने सुद्धा त्यांना आपण दाद दिली पाहिजे की त्यांनी सुद्धा हा विषय जास्त ताणून न धरता त्यांनी हे मान्य केलं की हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट जे आहेत, ज्यातल्या ज्या नोंदी आहेत, तर त्या नोंदींमध्ये जर का लोकांचं नाव असलं, पूर्वजांचं नाव असलं, आणि ज्या काही त्यांचे निकष आहेत त्या निकषामध्ये लोक बसत असले, त्या सगळ्यांना कुणबी सर्टिफिकेट सरकारने द्यायचं कबूल केलं. हा सगळ्यात मोठा पहिला मोठी घटना जी होती 2025 ची ती ही होती. दुसरी अतिशय महत्वाची आणि अतिशय मोठी घटना म्हणजे सुप्रीम कोर्टाने 5 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला आदेश दिला. आपणा सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामधल्या बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्था त्यांची मुदत ही 2020 साली संपली होती. अनेक जिल्हा परिषदांची मुदत 2020-2022 अशी संपली होती. नगरपंचायतांची मुदत संपली होती.
पण ओबीसीचा विषय जो सुप्रीम कोर्टामध्ये अडकला होता, त्यामुळे ओबीसींना आरक्षण द्यायचं की नाही, द्यायचं तर किती द्यायचं, या सगळ्या विषयामुळे या निवडणुकांवरती स्थगिती त्यांना मिळत होती. अखेरीस 2025 सालच्या सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की आधी सुरुवातीला त्यांनी 4 महिने सांगितले, 4 महिन्यामध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत. त्यांनी सरकारला मुभा दिली की तुमच्या काही कारणाने जर का तुम्हाला निवडणुका घेता येणार नसतील 4 महिन्यात, तर आम्हाला आधी येऊन सांगा, आगाऊ सूचना द्या, आम्ही तुम्हाला ही मुदत वाढवून देऊ. आणि असं करता करता अखेरीस सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की 2026 31 जानेवारीच्या आत ह्या सगळ्या निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत. ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रामध्ये 5 वर्षानंतर शेवटच्या टप्प्यातला जो माणूस असतो त्याच्या या निवडणुका आहेत. नगरपंचायत, नगर परिषद, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, तर त्या निवडणुकांचा प्रोसेस आता सुरू आहे आणि ही एक मोठी घटना आहे. 5 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला मिळाल्या सरकारला, सुप्रीम कोर्टाने त्यांना परवानगी दिली. तिसरी महत्वाची घटना ह्या वर्षभरात जी घडलेली आहे, आपण ती शहरी लोकांसाठी आहे, पण ती आहे महत्वाची घटना, खूप मोठी महत्वाची घटना आहे. ती म्हणजे फडणवीस सरकारनी किंवा महायुती सरकारनी जे जे पायाभूत सुविधा ज्या त्यांनी राज्यामध्ये सुरू केल्या होत्या, इन्फ्रास्ट्रक्चरल अपडेट्स जे होते, ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे, आणि ही ज्याला आपण वॉटरशेड मुवमेंट म्हणतो, ती म्हणजे मेट्रोची ॲक्वालाईन 3 ही गोरेगाव पासून कुलाब्यापर्यंत ही जी मेट्रो लाईन आहे, ही अंडरग्राऊंड म्हणजे भुयारी मेट्रो लाईन आहे, ती संपूर्णपणे कार्यान्वित 2025 साली झाली. आणि त्याचा परिणाम इतका छान झालेला आहे की आता कुलाब्याला तुम्ही जेव्हा मेट्रो पकडता, तुम्ही गोरेगावला केवळ 1 तासामध्ये जाऊ शकता, ते पण एअर कंडिशन गाडीतनं, आंतरराष्ट्रीय स्तराच्या सुखसोयींमध्ये बसून. एअर कंडिशन गाडी, आरामात बसा, कुलाब्याला 5 वाजता बसलात, 6 वाजता तुम्ही गोरेगावला बाहेर पडता. इतकं फास्ट मुवमेंट या रेल्वे लाईननी सुरू केलेली आहे. त्याचा डायरेक्ट परिणाम म्हणजे असा झालाय, जे रेल्वेनी स्वतः सांगितलंय की चर्चगेट आणि व्हीटी ही जी 2 स्टेशन आहेत, व्हीटी म्हणजे सीएसटी आपण म्हणू, सीएसएमटी म्हणू, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आणि चर्चगेट, इथे जी वर्दळ असायची ती जवळजवळ 30% कमी झालेली आहे या मेट्रो लाईनमुळे. तसंच ज्या शेअर टॅक्स्या व्हीटी आणि चर्चगेटहून जायच्या, त्या शेअर टॅक्स्यांवरती पण त्याचा परिणाम झालेला आहे. लोक हल्ली ॲक्वालाईन पकडून कुलाब्याला जातात, ॲक्वालाईन पकडून नरिमन पॉइंटला जातात. तर एकंदर मुंबईकरांच्या आयुष्यामध्ये थोडं सुखाचे क्षण द्यावे, तर ही जी सरकारची अपेक्षा होती, तर ती ह्या मेट्रोमुळे नक्कीच पूर्ण झालेली आहे. दुसरा एक महत्वाचं झालंय, घटना घडली आहे इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये, म्हणजे मुंबईचा कोस्टल रोड जो होता, मरीन लाईन्सहून सुरू होतो, तो वांद्र्यापर्यंत जातो, तर तो कोस्टल रोड पूर्णतः कार्यान्वित, टू अँड फ्रो दोन्हीकडल्या बाजूनी कार्यान्वित 2025 साली झाला. आणि त्यामुळे तुम्ही नरिमन पॉइंटला जर का त्या कोस्टल रोडवरती गाडी नेलीत, तर तुम्ही अक्षरशः 15व्या मिनिटाला वांद्र्याला बाहेर पडता. आणि वांद्र्यावरनं उलट जर का तिकडनं जर का तुम्ही तो कोस्टल रोड पकडलात, तर 15व्या मिनिटाला तुम्ही मरीन लाईन्सला बाहेर पडता. इतकी फास्ट मुवमेंट या कोस्टल रोडमुळे झाली आहे. आणि हा कोस्टल रोड खरंच मुंबईकरांसाठी एक वरदान ठरलेला आहे. तिसरी महत्वाची घटना म्हणजे अटल सेतू जो त्यांनी मांडलाय, शिवडीपासनं नावाशेवापर्यंत जो ट्रान्स हार्बर लिंक म्हणतो, 22 किलोमीटरचा देशातला सगळ्यात मोठा सागरी पूल, तो का पूर्णतः कार्यान्वित झाला. पूर्णतः कार्यान्वित झाला याचा अर्थ काय की त्याच्यावरती जी मुवमेंट पाहिजे होती एक्सपेक्टेड, ट्रक्सची, हेवी व्हेकल्सची, ती सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामुळे नुसतं अंतर तर मुंबई पुण्यातलं कमी झालेलं नाहीच आहे, पण जो पनवेलपासनं सायनपर्यंतचा जो पट्टा होता, जिथे खूप ट्रॅफिक जमायचा, तर तिथली पण वाहतूक आता वर्दळ कमी झालेली आहे. तिथली ट्रॅफिक जॅम आता बरेच कमी झालेले आहेत. आणि लोकांच्या दृष्टीने हाही पण एक अतिशय मोठी घटना आपण म्हणायला पाहिजे. चौथी एक महत्वाची घटना घडलेली आहे याच्यामध्ये, म्हणजे
नव्या मुंबईमध्ये बांधत असलेला मुंबईतला तिसरा आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट तो सुद्धा आत्ता डिसेंबर महिन्यामध्ये कार्यान्वित झालेला आहे. ही एक मोठी घटना आहे. वर्षानुवर्षे सुरुवातीला सांताक्रूज आणि नंतर सहार विमानतळ या दोन विमानतळावरतीच सगळं मुंबईची हवाई वाहतूक अवलंबून होती. सहार विमानतळावरती तर अक्षरशः एकेका मिनिटाला एक एक विमान उडत होतं आणि लँड होत होतं. इतका ट्रॅफिक त्या रूटवरती होता. आता हा जो नवा विमानतळ त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तराचा आधुनिक विमानतळ त्यांनी जो नव्या मुंबईमध्ये सुरू केलेला आहे त्याच्यामुळे ही जी गर्दी सहारवरती होते ती गर्दी शेअर होईल. बराचसा ट्रॅफिक तिकडे डायव्हर्ट होईल आणि यांनी पण हवाई वाहतूक करणाऱ्या लोकांना पण खूप मोठा दिलासा याच्यामुळे मिळणार आहे. आणखीन एक महत्वाची वेगळ्या याच्यातली घटना तुम्हाला सांगतो. एक दुसऱ्या प्रकारचं वादळ मुंबई या वर्षाच्या मध्यात महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं होतं. महाराष्ट्र सरकारने एप्रिल मेच्या दरम्यान जो अभ्यासक्रम होता शालेय अभ्यासक्रम त्याच्यामध्ये 2020 सालची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी केंद्र सरकारने घोषित केली होती तर इन अलाइनमेंट विथ दॅट पॉलिसी म्हणजे त्या पॉलिसीला अनुसरून त्यांनी पहिलीपासून राज्यामध्ये 1+2 लँग्वेजेस म्हणजे 3 लँग्वेज पॉलिसी त्यांनी लागू करण्याचा निर्णय घोषित केला. त्या निर्णयानुसार इंग्रजी मराठीच्या सोबत हिंदी सुद्धा पहिलीपासून शिकवली जाईल असा सरकारने निर्णय घेतला. या निर्णयाने मुंबईमध्ये मित्रांनो खूप मोठं वादळ झालेलं आपण बघितलंय आणि विरोधी पक्षांनी अक्षरशः मुंबईमध्ये ह्या विषयावर हाहाकार माजवला. लोकांनी अपप्रचार सुद्धा खूप केला की मराठीला डावलून हिंदी लादलं जात आहे वगैरे, जे ऍक्च्युली खरं नाहीये. मराठी ही दुसरी भाषा होतीच, हिंदी ही तिसरी जी भाषा शिकायची होती. तुम्ही 22 वेगवेगळ्या भाषांमधनं शिकू शकत होतात पण हिंदी ही सर्वात जनरली देशामध्ये बऱ्याचशा राज्यांमध्ये शिकवली जाते, बोलली जाते. म्हणून सरकारने ती हिंदी आणली होती. पण त्याच्या विरुद्ध मनसे असो, शिवसेना असो, काँग्रेस असो सगळ्यांनी हाहाकार माजवला की हिंदीची सक्ती नको, हिंदीची सक्ती नको. अखेर त्यातून विषय हाताबाहेर जायच्या आधी नरेंद्र जाधव कमिटी सरकारने अपॉइंट केली आणि त्या कमिटीला सांगितलं 1 वर्षभरामध्ये तुम्ही आम्हाला तुमचा निकाल द्या. तर आता आपल्याला येणाऱ्या वर्षामध्ये ह्या कमिटीचा निकाल काय येतोय तो आपण वाट बघणार आहोत. आता जर का तुम्हाला वाटत असेल की मी एक मोठी घटना आतापर्यंत का सांगत नाहीये, त्या घटनेवरती मी आता येतो. होय, सो कॉल्ड महाराष्ट्राची जी मागणी होती किंवा महाराष्ट्राची जी सो कॉल्ड मागणी होती आपण असं म्हणूया की 2 बंधू एकत्र यावेत. तर ह्या एकत्र येण्याची सुरुवात ह्या वर्षाच्या मध्यानी जुलै महिन्यामध्ये सुरू झाली. वरळी डोम मध्ये झालेल्या ह्या मराठीच्या विषयावरच्या एका मोठ्या फंक्शनमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 2 ठाकरे बंधू जवळजवळ 18 वर्षांनी एकत्र एका व्यासपीठावर आले आणि तिथून त्यांची युती होण्याच्या दृष्टीने जी नांदी होती ती खऱ्या अर्थाने तिथे सुरू झाली. ही महाराष्ट्रामध्ये एक फार मोठी घटना आहे. मीडिया, खास करून मराठी मीडियानी एवढा हाईप केला होता की महाराष्ट्राच्या जनता वाट बघतीये हे 2 भाऊ एकत्र यायची वगैरे. एकदम मला कुठे दिसलं नाही अशी वाट बघतायत वगैरे असं कोणी. आम्ही खूप सर्वेस करतो पण अगदी गृहीत धरलं की त्यांचे जे समर्थक असतील उद्धव ठाकरे राज ठाकरे ते वाट बघत होते तर त्यांची ती वाट आता बघणं संपलं. हे दोघे बंधू एकत्र पण आलेले आहेत आणि आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई महापालिकेच्या निवडणुका ज्या होत आहेत त्याच्यामध्ये ते दोघांची युती सुद्धा झालेली आहे आणि त्यांच्या समर्थकांच्या दृष्टीने ही एक अतिशय चांगली घटना त्यांच्यासाठी घडलेली आहे. 2 ठाकरे बंधू एकत्र आले. ही मित्रांनो 2025 साल जे आहे ना ते आणखीन काही कटू आठवणी देत होतं. त्यातली एक मोठी कटू आठवण म्हणजे अवकाळी पाऊस. तर आठवून बघा, गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये मुंबईत पाऊस सुरू झाला हो आणि असा धो 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 पडत होता. आपल्याला वाटलं की सुरुवात झाली आहे, नंतर तो पाऊस थांबेल आणि मग पुन्हा सुरू होईल. तसं काहीच झालं नाही. मेच्या मध्यान्वे सुरू झालेला पाऊस पार अगदी जूनच्या एंड पर्यंत पडत राहिला आणि हाहाकार माजला सगळीकडे. महाराष्ट्रभर हाहाकार माजला. पूर आला. शेतकऱ्यांचं जे पीक होतं त्या अवकाळी पावसामुळे पूर्ण नासलं गेलं. बिचाऱ्यांचं खूप खूप मोठं नुकसान झालं.
आणि स्वाभाविकपणे तो पाऊस संपल्यानंतर, तो पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा मोबदला त्यांना दिला पाहिजे, त्यांच्या नुकसान त्याची भरपाई केली पाहिजे, म्हणून शेतकऱ्यांचं आंदोलन सुद्धा सुरू झालं. सरकारने आता 31,600 कोटी रुपयांचं एक पॅकेज घोषित केलं आणि सरकार ज्या पद्धतीने माहिती देत आहे त्याच्या हिशोबाने त्यांनी ते दिवाळीच्या आधी बहुतांशी या पॅकेजमधले पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा पण केलेले होते. पण शेतकऱ्यांची एक आता नवीन मागणी आहे जी रास्त आहे की तुम्ही दरवेळेला आम्हाला असा काही कलॅमिटी ज्याला म्हणतो, असा काही अवकाळी पाऊस पडला किंवा महापूर आला किंवा वादळ झाल्यानंतर तुम्ही आम्हाला जे नुकसान भरपाई देता, त्याच्याऐवजी असं काही होऊ नये यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. मित्रांनो, यावर्षी तर पाऊस अगदी नोव्हेंबर पर्यंत पडत होता हो. तर हे सगळं का होतंय? क्लायमेट चेंजमुळे होतंय. आणि क्लायमेट चेंजला आपणच सगळे जबाबदार आहोत थोड्याफार प्रमाणामध्ये. प्रदूषण का वाढतं शहरातलं? आपल्यामुळेच वाढतं. गाड्या वाढत आहेत, त्याच्यामुळे व्हेहिक्युलर प्रदूषण वाढतं. इंडस्ट्रीज आहेत, त्याचं प्रदूषण वाढतं. तर ह्या सगळ्यावरती उपाय आपल्यालाच करायचा आहे आणि आपल्याला सरकारला साथ द्यायची आहे. कारण की क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये आपण चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणतात, तसं आपल्या घरापासून आपण सुरुवात नाही केली तर फार मोठं संकट येणाऱ्या दशकामध्ये आपल्या देशासमोर, काय जगासमोर उभं राहणार आहे. त्यामुळे याच्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. दुसरी एक घटना या वर्षी घडली आहे, म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा असं एक नवीनच चित्र समाजामध्ये उत्पन्न व्हायला लागलं. मराठा आरक्षण जेव्हा जरांगेंनी मागितलं आणि त्यांना जेव्हा हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटच्या अन्वये सरकारने कबूल केलं की आम्ही तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट्स देऊ, या नोंदी जर का तुमच्या तिथे असल्या तर जे एलिजिबल आहेत त्यांना देऊ, असं जरी सांगितलं असलं तरी ओबीसी लोकांना भीती वाटायला लागली की हे डायरेक्टली आपल्याला अफेक्ट करेल. म्हणजे आम्हाला जे काय पर्सेंटेज हे आहे 27% जे काय रिझर्वेशन आहे, त्यात जर का आणखी मराठे जर का कुणबींच्या ह्याच्यात जर का घुसले किंवा घुसावले गेले तर आमचं आरक्षण कमी होईल. सरकारने सारखं सारखं सांगितलेलं आहे की आम्ही ओबीसीवरती कुठच्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. कोर्टात सुद्धा केस चालू आहे. तर पण हा एक मोठा विषय आहे. अशी जी समाजामध्ये दुही निर्माण होण्याची भीती आहे, तर ती दुही आपण टाळली पाहिजे. ओबीसी विरुद्ध मराठा असं काही दुही व्हायची गरज नाही. सगळेजणांनी एकत्रपणे नांदलं पाहिजे, तरच महाराष्ट्राची प्रगती होईल. आणखीन एक महत्वाची गोष्ट इथे मला नमूद करावीशी वाटते, म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये दुर्दैव आहे पण, आणि हे काही लोकांना आवडणार नाही, खास करून सरकारचे समर्थक असणारे माझे जे मित्र आहेत त्यांना आवडणार नाही, पण शहरी भागामध्ये तसंच ग्रामीण भागांमध्ये सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न गेल्या वर्षभरामध्ये प्रचंड निर्माण झालेले आहेत. मी त्या सगळ्याचा उहापोह आता करत नाही, वेळ कमी आहे. पण कायदा आणि सुव्यवस्था काबूत आणण्यासाठी सरकारने येणाऱ्या वर्षात त्वरित कारवाई करणं गरजेचं आहे. नाहीतर जे आत्ता चित्र आहे, आत्ता जे काय कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहत आहेत, दिवसाधाड्या खून होताना दिसत आहेत, लोक खिशामध्ये पिस्तुली घेऊन फिरताना दिसत आहेत, ह्याचा एक कधीतरी उद्रेक होईल. त्यामुळे सरकारने, गृह मंत्रालयाने, देवेंद्र फडणवीसांनी या प्रश्नाकडे ताबडतोब येणाऱ्या काळात लक्ष देण्याची नितांत गरज आहे. मित्रांनो, अजून एक गोष्ट जी होती ती नमूद करायला पाहिजे, ती म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या फुटीमधनं निर्माण झालेली कोर्टाची केस. आठवतंय तुम्हाला, जेव्हा शिवसेना 2.5-3 वर्षापूर्वी फुटली तर त्यावेळेला त्यांच्या अमुक आमदारांना तुम्ही अपात्र ठरवा म्हणून ती केस कोर्टामध्ये जी प्रलंबित आहे ती अजूनही प्रलंबित आहे. त्याचा अजूनही लॉजिकल कन्क्लुजन, म्हणजे त्याचा ठोस निकाल अजूनही आलेला नाही. त्याचप्रमाणे शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीचं नाव, त्याच्या संबंधी उबाठानी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादींनी जी काय याचिका केल्या आहेत त्याच्यावरती पण अजूनही निकाल आलेला नाही. त्याचप्रमाणे शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह, तसंच राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह, त्याच्यावरच्या केसेस सुद्धा कोर्टात प्रलंबित आहेत. आणि स्वाभाविकपणे ह्या दोन पक्ष जे अफेक्टेड आहेत, उबाठा आणि शरद पवार काँग्रेस,
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांच्या समर्थकांना असं वाटतंय की आपल्यावर कुठेतरी अन्याय होतोय. तर होपफुली येणाऱ्या वर्षामध्ये त्या केसेसचा निकाल लागेल आणि काहीतरी हो का नाही ह्याची बाजू बरोबर किंवा त्याची बाजू बरोबर असा एक ठोस निकाल लागेल असं आपण आशा करूया. आणखीन दुसरी एक गोष्ट आहे, महाराष्ट्राची इकॉनॉमिक जे हे काय म्हणतो त्याला आपण रिव्ह्यू पब्लिश झालाय, त्याच्यामध्ये महाराष्ट्राने 3-4 वर्षापूर्वी देशामध्ये आपलं घसरलेलं स्थान जे होतं राज्यांमध्ये ते पुन्हा मिळवलेलं आहे. आज महाराष्ट्र देशामधलं नंबर 1चं राज्य आहे इंडस्ट्रियलायझेशन, इन्व्हेस्टमेंट या सगळ्या गोष्टींनी. दावोसची जी समिट झाली त्याच्यामध्ये मोठमोठ्या कंपन्यांनी सरकारबरोबर MOU साईन केलेले आहेत. पण आता गरज काय आहे, त्या MOUचं रूपांतर त्या प्रोजेक्टमध्ये होणं. जे गेली 2 वर्ष लोक बोंब मारत होते की प्रोजेक्ट पळवले जात आहेत, दुसऱ्या राज्यात जात आहेत, ते तसं काहीही घटना यावर्षी निदान घडलेली नाही आणि ही चांगली बाब आहे. पण आता हे प्रोजेक्ट ठिकठिकाणी जिथे जिथे लोक कंपन्या लावतायत तर त्या लवकर ते प्रोजेक्ट सुरू होऊन जॉब क्रिएशन ज्याला आपण म्हणतो, नोकऱ्या लोकांना उपलब्ध होणे हे सुरू झालं पाहिजे. कारण की नोकऱ्या नसणे हा एक मोठा प्रश्न आहे आज महाराष्ट्रामध्ये, खास करून तरुण वर्गासमोर. जाता जाता आणखीन एक शेवटची मेन गोष्ट गेल्या वर्षाला जाता जाता म्हणतोय मी, ती म्हणजे अशी की महाराष्ट्र सरकारची मोठ्यातली मोठी अचिव्हमेंट माझ्या दृष्टीने, इतर ज्या 4 आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे BDD चाळीचा जो प्रश्न होता, गेले कित्येक 40 वर्ष रखडलेला प्रश्न होता हो. ते बिचारे कसे राहत होते, काय हालत होती त्यांची राहायची. छोट्या छोट्या घरांमध्ये, बाहेरच्या पॅसेजेसमध्ये लोक झोपायचे, त्यांचे परिवार वाढलेले असायचे, त्यांना खालती ओपनवरती झोपायला लागायचं, फिरायला लागायचं, टर्न बाय टर्न घरात राहायचे. हे सगळं महाराष्ट्र सरकारने सोडवण्याच्या दृष्टीने BDD चाळ रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट जो सुरू केला, त्या BDD चाळ रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत 565 परिवारांना नवीन टॉवर्स आहे त्या जागीच बांधून सरकारने त्या परिवारांना चाव्या दिल्या आपापल्या घराच्या, आणि ती सगळी मंडळी आपापल्या नव्या घरी 1 बेडरूम हॉल किचन 565 स्क्वेअर फीटच्या नव्या फ्लॅटमध्ये राहायला सुद्धा गेलेली आहे. 565 परिवारांना सरकारने चाव्या दिलेल्या आहेत. ही फार मोठी घटना आहे आणि ही BDD चाळीचं रिडेव्हलपमेंट आता पुढे ही प्रक्रिया आहे ती सुरू राहणार आहे. पण बरेच दिवस विषय रखडलेला जो होता तो रखडलेला विषय मार्गी लावणं हे जे देवेंद्र फडणवीसांकडे कसब आहे, तर ते त्यांनी ह्या घटनेतनं लोकांना दाखवून दिलेलं आहे. आता आणखीन जे विषय आहेत जे सरकारने केलेले आहेत, समृद्धी महामार्ग जो होता मुंबई ते नागपूर, तो आता पूर्णतः कार्यान्वित झालेला आहे आणि त्याला जोड रस्ते सरकार जोड हायवे क्रिएट करत आहे. विरारपासून अलिबाग पर्यंत तो पण समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. तसंच एक शक्तीपीठ म्हणून एक नवा रस्ता सुरू करत आहे. नागपूरपासून गोव्यापर्यंत एक नवा हायवे सरकार बांधणार आहे. त्यानंतर परकीय गुंतवणूक जी यायला पाहिजे राज्यामध्ये ती मोठ्या प्रमाणामध्ये, देशामध्ये महाराष्ट्र गेल्या वर्षी नंबर 1 वरती होता परकीय गुंतवणूक येण्याच्या याच्यामध्ये. ही सरकारची एक गेल्या वर्षातली फार मोठी उपलब्धी होती. आणि वाढवण, पालघर मधले पालघर जिल्ह्यातील वाढवण या गावी एक JNPTच्याच पेक्षा 10 पट मोठं असं एक आंतरराष्ट्रीय स्तराचं मोठं बंदर सरकार तिथे बांधणार आहे. त्या बंदर बांधत असताना त्यात तिथे एक 4था विमानतळ मुंबई विमानतळाच्या जवळचा असा तिकडे सरकार बांधणार आहे. झपाट्याने येत्या 5 वर्षामध्ये हे सगळी कामं पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. तर हे सगळं सरकारनी गेले ज्या ज्या घटना गेल्या वर्षभरात मोठ्या घटना घडल्या त्याच्याबद्दल ही थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगितली. आता येणाऱ्या घटनांमध्ये जाता जाता मी सांगतो 2 मिनिटांमध्ये लोक काय अपेक्षित करू शकतील. खास करून लोकांना राजकीय अपेक्षा जास्ती असतात, राजकीय बातम्यांच्या आणि माहितीच्या, म्हणून त्या आधी सांगून टाकतो. अशी एक अटकळ आहे की महापालिका निवडणुका 15 जानेवारीला संपल्यानंतर एक आठवड्याभरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी, अजितदादा राष्ट्रवादी आणि शरद पवार राष्ट्रवादी एकत्र येतील, एकमेकात विलीन होतील आणि मग यांनी प्रथम महाराष्ट्रातली आणि मग देशातल्या सगळ्या राजकारणावरती फार मोठा परिणाम घडेल. घोडा मैदान जवळ आहे, 15-20 दिवसावरती आहे. बघूया आपण काय होतंय ते.
तसंच यालाच अनुषंगाने शरद पवारांची राजकीय टर्म, राज्यसभेतली जी खासदारकीची टर्म जी आहे ती मार्च महिन्यामध्ये पूर्ण होतीये. तर दोन राष्ट्रवादी जर का एकत्र आल्या तर शरद पवारांना पुन्हा राज्यसभेमध्ये निवडून जाता येणं सुकर होईल. तर त्यामुळे दोन राष्ट्रवादी एकत्र येणं हे शरद पवारांचे जे समर्थक आहेत ते अगदी आतुरतेने वाट बघत असतील. देशामध्ये वेस्ट बेंगॉल आणि तामिळनाडू ही मोठ्या दोन राज्यांमधल्या निवडणुका येणाऱ्या वर्षभरामध्ये होणार आहेत. त्याच्यावरती पण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि जाता आता शेवटी शिवसेनेच्या ज्या दोन केसेस रखडल्या आहेत, मी तुम्हाला म्हटलं नाव आणि सिम्बॉल, त्या केसचा निकाल येणाऱ्या वर्षामध्ये लागेल तर कधी लागेल याकडे पण सगळेजण चातकाने त्या डोळे लावून बसलेले आहेत, चाटकासारखे. मित्रांनो, हा होता धावता आढावा जो घेतलेला होता मी 2025चा. उद्या 2026. जाता जाता आजचा व्हिडिओ संपवता मी एक एवढीच तुम्हाला प्रार्थना करतो, शुभेच्छा देतो की येणारं 2026 हे वर्ष आपल्या सर्वांना, आपल्या परिवारांना, आपल्या मुलाबाळांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो. धन्यवाद.